नमस्कार मित्रांनो, राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे। उद्धव ठाकरेंच्या याच विधानानं मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा अजेंडा ठरल्याचं स्पष्ट होतंय। युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना भावनिक साथ घालत मराठी माणसाला एकत्र येण्याचं आवाहन केलं, तर राज ठाकरेंनीही मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार असल्याचं सांगून मराठीच्या मुद्द्याला पुन्हा हायलाइट केलंय। एवढंच नाही तर तब्बल 5 महिन्यापूर्वी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले। सरकारच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्याला विरोध करून मराठीचा मुद्दा ठाकरेंनी ऐरणीवर आणला आणि त्यानंतर सुरू झाली ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। आता महापालिकेआधी युतीची घोषणा करून ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत। एवढंच नाही तर शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसासाठी झाली। भाजप शिवसेना युतीच्या काळात मराठी ऐवजी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडण्यात शिवसेना वरचढ ठरली। त्यात राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी हिंदुत्वाची शाल पांघरून मराठीचा मुद्द्याला साईडलाईन केलं होतं। मात्र आता मुंबईच्या सत्तेसाठी मराठी माणसाच्या अस्तित्वाचा नारा देऊन जरी ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या मराठी माणसा चुकशील तर संपशील या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर राजकारण आणखी तापण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।